उठायचं, हिवाळ्याचे दिवस असायचे. ती काय पद्धत होती. चांदणी निघल्याबरोबर गड्यानं उठायचं आणि मालकाच्या घरचं पाणी भरायचं, शेंदून किंवा गंगेहून आणून पाणी भरायचं. घड्याळ नव्हते हो, पण त्यांना कळायचं. आमच्याकडे एका व्यक्तीचं आडाला बकेट वाजलं की लोक म्हणायचे 3:30 वाजले. काय कळत असेल त्या व्यक्तीला, बरोबर ती एक चांदणी 3:30ला निघायची आणि त्यावेळेला त्यांनी पाणी भरायचं मालकाच्या घरचं. असे ते विद्वान सात्विक होते, शिकलेले नव्हते पण वागण्यात आचरणशील लोक होते, सात्विक होते. पूर्वीच्या काळात मालक नौकर गड्याचं काम करत असताना मालकाचं भलं व्हावा असं गडी सोचित होता. आता मालक कव्हा नाशिकला इकून जाईन अशी अपेक्षा गडी करायला. हो, काही काही गडी तर इतके भारी, त्याच्याकडून 1.5 लाख घ्यायचे आणि त्याला 3% याजन द्यायचे. लांब दोऱ्यानं सुटलं. हो, आणि मग म्हणायचं आमच्या सासरवाडीत एक सावकार आहे, त्यानं दिले, यानंच पैसे दिले लांब दोऱ्यानं, गड्यानंच. असा काळ बदलला. ते काळ बदलला काऊन माहितीये का? मालकायनं बी बुटाडा सगट गडी तुडिले हो. बदला असतो याचा, कधी कधी असतो याचा बदला. फासुळ्या मोडूस तर पाय दिले नाही उठला की. अजून 3.5 वर्ष काळ राहिलाय. 3.5 वर्षाच्या नंतर ज्याच्या नावानं 7-12 असेल तो माझ्या भारतातला राजा असेल. लिहून घ्या, लिहून सांभाळा जमिनी. जन्मोत्सवाच्या दिवशी सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोहळ्यात सांगतोय, अजून 4 वर्षाला ज्याच्या नावानं 7-12 असेल तो महाराष्ट्रातला भारतातला राजा असेल. राजे हो, पुणे मुंबई सारख्या ठिकाणी 100 रुपये किलोनं माती घ्यावं लागन घट मांडायला. शहराच्या बाहेरची घट मांडतील तर ते ढवळ्या कोंबड्याची पकड आहेत भावतात, आणि त्याच्यावर कशी देवी मांडतील? गावाच्या बाहेर सळ येते, कोंबड्याचीच पकड येत ना. आणि ह्या काळ्या रानातली घेऊ द्याल का? यायला काय गोमाशा चावल्यात का? कशी घेऊ देते ना आराम करायला? हा, राहिल्यातच किती कासरा जमिनी आता. आणि भडव्याला कशी घेऊ देतील फुकट माती इकत इकत. यावर्षी शेलूत माती इकली घाटाला. हो, घेतली 50 रुपये किलोन बायाने, एवढीच घट मांडायला. तर 10-5 वर्षांत काय काळ होईल विचार करा. करा शेतीवर प्रेम, देव भलं करीन तुमचं. शेतीचा नांगर, रयतेचा राजा असा एक राजा होता. या महाराष्ट्रातल्या मातीतल्या लोकायला शेतीचं भान राहावा याच्याकरता नांगराला खालून सोन्याचा फाळ केला आणि नांगर लावला जमिनीला. याचा अर्थ असा होता की या मातीतून तुम्ही सोनं पिकवता, पण आपण कशाचा अर्थ यालाची बेलाला आणि शिमग्याच्या तेल लावतो. आपण घेतलाच नाही ने मोठ्या लोकायचा. माझ्या राजाकडं सोन्याचा नांगर होता. अरे सुंबळ्या, ते नांगराचा अर्थ तसा नाही. नांगराचा अर्थ असा आहे, या काळ्या मातीला नांगरण्याचा लोखंडाचा नांगर, त्याला सोन्याचा फाळ लावला. याचा अर्थ असा आहे, या मातीतून तुम्हाला जगण्याचं सोनं बाहेर येतंय. पण आपण काही कशाला लावतो, काही मेळ नाही ना. मंदिरात गेली द्वारकाई आमच्या इथली सांगायलो, हो इथली येऊन मला काय घेणं. मंदिरात गेली तर पुरुषोत्तम भगवंताच्या तोंडाला पेढा लावती. बाई म्या देवाच्या तोंडाला पेढा लावला, आणि घरी आली की त्याच्या तोंडात बचक भर मुंग्या गेल्या. पेढा तोंडाला लावल्या त्याला का पत्रिका द्यायचं काम आहे का? त्या लगेच निघाल्या, रांगच असती त्याची. आणि उरलेला पेढा प्रदक्षिणा करताना भेटाडाला मागून चिटकीला. देव मागून खातू का? काय आपली निष्ठान, काय ते वागणं, काय ती श्रद्धा. दम नाही पूजा करायला, आणि कवडीचा गुण नाही आपला. काही चलत आपलं आवाळभर इकडं ना आवाळभर तिकडं, आपलं मेळ लागणं त्याचा. किती महाराज मेल्यावर सुधरत्यांत सुधरू, लय वाट लावली ती आहे ना, तरी मेळ लागणं. मलाही वाट लावा. चांदणी निघल्यावर काम करायचे. खबर आहे, तुळशी वृंदावनापाशी बोऱ्या टाकायचे आणि तिथं झोपायचे. उठले संध्याकाळी, चांदणी दिसली, कमरेची चिपळी हातात घेतली, वळणीवरचा धोतराचा तुकडा खांद्यावर टाकला आणि चंद्रभागेकडे चिपळी वाजित वाजित भजन करीत चालले. खालच्या डोहावर स्नान करत होते, वरी करू देत नव्हतं त्यांना कोणी स्नान. मालकाच्या पायातला जोडा वाजल्याबरोबर बाई उठायचे.
लय संवेदना होती त्या काळात. मागच्या 1.5 महिन्यापूर्वी एका माणसाकडे कीर्तन होतं असंच शहरात. ते म्हणले महाराज 2 मिनटं आमच्या घरी चला बरं. मी म्हणलं नको राजू एवढ्या रात्री कशाला. नाही म्हणे बसा आमच्या गाडीत. मग त्यांच्या गाडीत बसलो. माझं ते टपराची गाडी माई त्याच्या मागं मागं चलू लागली. मग त्यांच्या दाराजवळ आल्यावर मी म्हणलं घरच्यांना फोन करा. नाही म्हणले आमच्या गाडीचा आवाज ऐकल्यावर बायको उठती. त्याच्या गाडीची फायरिंग त्याच्या बायकोच्या ध्यानात. दारापुढं गाडी चालू असली कीच बाईनं वरून पाहिलं. खाली आली, गेट उघडलं. या मालक. काय बाई काय काय न वाजलं तरी कोण आहेस रे. अरे मी कोण. अरे मी आहे ना. थोत्तर नाही का तुला. अरे बाप रे काय रे बापा. हो यानं का नाही मस्त आपला एक तांब्या घ्यावा, भगवी लुंगी घ्यावा आणि त्र्यंबकेश्वरला जावा आणि तिला म्हणा पप्याची माय हे सगळं तू या हावली बाई. चट तू या हावली येतो मी. मला कोण हेच म्हणले हो. कशा हसत्यात बघा. नाही असा चांगला बॉम्ब टाकाव का अंगाव. मेले म्हणते ना आमच्याच काऊन हे नांगर फिरी तू ग. कसं आहे माहिती आहे का. कारण या भारतातली संस्कृती 70% तुमच्या हातात आहे. 70%. कोण माणूस आहे बाई लेकराला जास्त देते का नवरा भाऊ. बाईच्या ताब्यात अख्खा संसार आहे. ह्या छोट्या वासरायला गोड अशा प्रकारचा आपल्या संस्कृतीचे डोस द्यायचं काम तुमच्या हातात आहे. म्हणून माझ्या माईंनो तुम्ही चुका करायच्या नाही. याच्याकरता बॉम्ब टाकतो. तुमचं मग का भांडण आहे का काय. ज्या माऊलीनं या देशाला सूर्य दिला, राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेबांनी या देशाला छत्रपती शिवाजी महाराजांसारखा सूर्य दिला. कोणाची ताकद आहे. तुमच्यातल्या एका माऊलीची ताकद आहे. एका माऊलीने या देशाला महाराणा प्रताप दिले. कोणाची ताकद आहे. त्यांच्या आईची ताकद आहे. ज्ञानोबाराय दिले, तुकोबाराय दिले, नामदेवराय दिले, चोखोबाराय दिले, नाथबाबा दिले, सावताबाबा दिले, सेना महाराज दिले, रविदास महाराज दिले, कबीर महाराज दिले, मीराबाई दिल्या, जनाबाई दिल्या, सखुबाई दिल्या, मुक्ताबाई दिल्या या देशातल्या स्त्रीने. म्हणून ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती. या देशाची सर्वात मोठी जडवड संपत्ती काय असेल माझ्या माईंनो तुम्ही आहात. म्हणून चुका करता कामा नये. हो आणि मुंग्या शक्यतो रांगेत चलत्यात. मुंग्या कधी बी बघा रांगेत चलित्यात. कोणीकडं थुत्र करून चलत आहेत ते मुंगळेच. मुंग्या बसताना पण शिस्तीत बसल्या. मुंगळे बघा कसे बसले जसा तमाशा पाहायला बसले. हो आणि देवाच्या गावचे ज्याच्या गावाला गंगा त्याच्या गुडघ्याला सांगा. आणि काय उपयोग आहे गिरगावकर मरुस तर बी बॉम्बाला तर विठाला विठाला द्या पोरं सोर नाही येऊ द्या कीर्तनात. पुढं म्हाताऱ्या माणसाला पुढे यायला काय होतंय. जर वयस्कर माणसं पुढे बसले तर उद्या पोरायला कीर्तन ऐका वाटतील. जुन्या पोरायला उद्याच्या पिढीला कीर्तन ऐका वाटतील. जे मोठे करीत असतात का ते पुढचे करीत असतात. म्हणून मोठ्यांनी कीर्तनात पुढे बसायचं. मस्त भेताडाल टेकन देऊन धोरा पांगून मस्त बसतो. 3दा तर तंबाखू चोळली दोघा तिघांनी इथून पाहिली. आणि काय उपयोग आहे असे 100-200 कीर्तनकार असे एका सोयीनं चिरले तरी बी काय उगून येणार आहे त्याच्यात. काय करायचं त्याला. आता काळाचा ओघ तो आपण तरी कशाला ताण घ्यायचा. त्याचा चलत राहतं. कारण माझ्या नातवानं तंबाखू खाऊ नये त्याच आजोबांना अपेक्षा करावा त्यानं गांजा नाही वडावा. ज्याचे आजोबा गांजा वडते त्यांच्या नातवांनी का नाही बिडी वडावा. ज्याचे आजोबा रंगारंगाचं पाणी पितेत त्याच्या नातवानं का नाही गुटके खावा. आपण स्वतः निर्वेशनी व्हावं मग देवाला सांगावं पुरुषोत्तमा हे नारायणा हे जगदानंद कंद जगतपते तुझ्या चरणी माझा साष्टांग दंडवत. मी जीवनभर व्यसन करणार नाही. आमचे लेकरं चांगले जन्माला घाल. त्याच आजोबानं विनंती करा.
धोतर कोणीकडे सुटलं याची अक्कल नाही. ते म्हणला महाराज आमचा नातू बायकाला तू या अंगावर ट्रॅक्टर काय काय ना मांड्या बदलून घेतल्या तितक्या टायमात. लगेच कळालं नाही ही वरी होती ती खाली झाली, अशा बदलून घेतल्या आणि दोघा ती काय नव्हतं चपका बी हाणला लगेच. माणसं लयच हुशार बाबा. असू द्या. वडील जे जे करीती ते आपल्यानं आपण मग कायचं. असो चांदणी निघली भजना करता गेले. काय काय समय रे हे जिजाबाई हे बोल नको माय बोल नको. हे बशितानच माग पाहिजे होते ना. चलत राहत ते. हे बा चांगला चलतो ते बैल चावरीला असतोय असंच जो चांगला चलतो तो चावरीला आणि जो टंगळ मंगळ करतो तो चाकापशी. म्हणजे हाणायला गवसतो ना टंगळ मंगळ करतो. आता या जीनच्या पॅन्टीवाल्याला काय चावऱ्या करणार आहेत. जाऊ द्या. त्या चावऱ्या ज्यायला कळत होत्या त्या तुम्हाला जमिनी कमून ठेवल्यात. तुम्ही इतकं तरी कळू द्या त्याला म्हातारपणी सांभाळा. इतकं कळालं तरी आजची छत्रपती महाराजांची शिवजयंती साजरी झाली त्याला सांभाळा. इतकंच कळू द्या. चांगला चालणारा बैल मेडीच्या जवळ धरतेत आणि टंगळ मंगळ करणारा लांब गुतीत येत. म्हणजे याचे 2-3 पावलं पडू त्याचे 2 येडे होस तर याचे 7-8 पावलात कडील जातो. अशी तसं सगळ्या गोष्टीची शिस्त असते. हे माग पाहिजे होते ना. विठाला 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 असो. चोखोबाराय चंद्रभागेतून आले तोपर्यंत तुळशी वृंदावनापाशी सारून ठेवलं बसले भजन. पहिली दुसरी तिसरी चौथी मालिका संपली. पाखरायचा आवाजच येईना. तिसरी मालिका संपत आली की चिवचिवाट ऐकायला यायचा. सूर्याचे किरण दिसायचे. बायका रांगोळ्या काढताना दिसायच्या. कोणी सडा टाकताना दिसायचे. कोणी वासरं घेऊन धारा काढायला जाताना दिसायचं. पण कोणी दिसच न. कारण 2चीच चांदणी पाहिली रात्रीच्या 2 वाजता. आणि पुन्हा पहिली मालिका डबल सुरू केली. तेव्हा 2.5 मालिका 3.5 मालिका झाल्याच्या नंतर मग सूर्योदय झाला. भजन आटपलं. देवाची आरती वगैरे नित्यनेम सगळं आटपलं. बाजूला एक बाज होती. त्या बाजेवर बसले. डोक्याला हात लावला. सोयराबाईने विचारलं मालका चिंतित आहेत. होय बोरीचे 2 काटे आण. भाव सांगायलो. आणि मग चोखोबारायच्या पत्नी बोरीकडे गेल्या. 2 काटे. बाई किती हुशार. बाईच्या लक्षात आलं बोरीला 2 पद्धतीचे काटे. एक सरळ आणि एक वाकडा असतोय. मग यांना जर सरळ 2 पाहिजे असतील तर वाकडा आणि सरळ कसा न्यावा. सरळ बी 2 आणले आणि वाकडे बी 2 आणले. ती बाई होती. माने भरताराची बोलीन धन्य जगी ती माऊली. गिरगावकरां मंडळीला सांगितलं बोरी काटे आणतं. ती आधीच म्हणली होती त्याचं काय करायचं. ह्या काट्याचं काय करायचं असं म्हणील आमच्या पप्पेच माय. आमच्यावर घेतल्यावर तुमची लय खसखस पिकली. तुमच्या काय म्हणते ते कान टोचायचेत का असं म्हणते ना तुमच्या बी. हा तुम्हाला काय लय तुकाराम महाराजाच्या वंशातल्या भेटल्या काय सारखे तुम्ही तसे आम्ही. दुसऱ्यावर घेतलं की खसखस पिकती माणसाची. वा यायचं खरंच इचकलं का काय. हे तुम्हाला राग येईन म्हणून आमच्यावर घेतलं. पण सगळं तुमचं सांगायलो. विठाला विठाला विठाला. 2 काटे आणून दिले आणि त्याच्यातले 2 काटे आरपार जिबीला टोचून घेतले. दुसऱ्या दिवशीचं सकाळचं भजन सुरू होतं. भजन आटपलं. तोत्र भजन येऊ लागलं. वर्ण पडे जिबेला. दुसऱ्या दिवशी बाजेवर बसले आणि बाईने विचारलं मालक जिबेला शिक्षा कशा करता दिली. आजिया रांडेने नाशिले माझिया बापाशी त्रासिले. आजिया रांडेने नाशिले माझिया बापाशी त्रासिले. काय त्रास दिला. कारण मी तुम्हाला अगोदर पुरावा सांगितला. भजनाच्या मध्याला बुक्का लावायला पंढरपुरातले मालक चोखोबारायला स्वतः जातीय येत होते. आणि काशीतले मालक आल्याच्या नंतर मग चोखोबाराय भजनाला बसत होते. म्हणजे देवाचा नित्योपचार चालू झाला की यांचं भजन सुरू व्हायचं. मग देव बुक्का लावायला यायचे. पण आवेळी भजन केल्यामुळं जिबेला का शिवी दिली. आजिया रांडेने नाशिले माझिया बापाशी त्रासिले. म्हणजे भगवान शिवशंकर यायच्या अगोदर
हिनं भजन सुरू केल्यामुळे माझ्या विटेवरच्या मालकाची झोप मोडली, कारण त्यांना बुक्का लावायला यावं लागलं. माझ्या विटेवरच्या माझ्या बापाशी त्रासिले, माझ्या बापालाही अजिबेनं त्रास दिला, म्हणून तिला 24 घंट्याकरता शिक्षा दिली. इतका ज्याचा भाव आहे, भाविकाची आवडी देवा करी सेवा निज प्रीती, हा संतांचा भाव असतो. म्हणून देव आवडतो. माझ्या रयतेच्या राजाचा भाव लक्षात घ्या. काय वागणं आहे राजांनो. हल्लीच्या काळात मोबाईलचं इतकं वेड झालंय, इतकं वेड झालंय. लक्षात घ्या, 5-4 वर्षाच्या नंतर डॉक्टर सांगतील तुम्ही 1.5 तास मोबाईल वापरा, अन्यथा 1.5 महिन्यात मरतान. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक होता कामा नये. कारण गोड पदार्थ सोडून दिला तर प्रत्येक पदार्थात मीठ नाही टाकलं तर तो पदार्थ खावा वाटत नाही, आणि मीठ जास्त झालं तरी खावा वाटत नाही. अतिरेक मर्यादा ओलांडायची नाही. मर्यादा असावी, मर्यादा असावी त्या मोबाईलच्या बाबतीत. त्या मोबाईलमध्ये काय पाहावं याची सुद्धा मर्यादा असावी, त्याच्यातलं काय ऐकावं याची सुद्धा मर्यादा असावी, त्याच्यात काय घालावं याच्यातली सुद्धा मर्यादा असावी, त्याच्यातलं काय घ्यावं याची सुद्धा मर्यादा असावी. हा मर्यादित काळ चालला. बघा या लोकांचं जीवन, बघा या महात्म्यांचं जीवन, बघा या साधूंचं जीवन. छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये साधू बघा, महात्मा बघा, योगी बघा, तपी बघा, जपी बघा, अनुरागी बघा, वैराग्य बघा, त्याग बघा, शूरत्व बघा. सगळ्या गोष्टी तुम्हाला मूर्तिमंत बघायला भेटत्याल त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपात बघायला भेटत्याल. अहो, या देशाला लाभलेले छत्रपती शिवाजी महाराज. महासत्ता नावाचा देश अमेरिका, महासत्ता देश, नाव चुकून बोललो, जो देश महासत्ता आहे तो अमेरिका. उगवत्या सूर्याचा जपान नावाचा देश, ज्या 2 देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना उगवता सूर्यपदी. छत्रपती शिवाजी महाराज आणि कंसात उगवता सूर्य किंवा उगवता तारा. दुसऱ्या देशामध्ये प्रत्यक्ष उगवता सूर्य म्हणून पदवी आहे. आपण काय घेतो त्यांच्याकडचं बघा. वारकरी संप्रदायामध्ये श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचं एक मी वाक्य वाङ्मयात ऐकिलं, संत वाङ्मयामध्ये. जाईव तू माते नकरी सायास, आम्ही विष्णुदास तैशनो. वरी बोट केलं तर वरे, आम्ही विष्णुदास तैशनो, ही तुकोबारायांचं वाक्य. कारण वारकरी संप्रदायामध्ये स्वतःची पत्नी सोडून जगातल्या जेवढ्या मावल्या दिसत्याल तेवढ्याला माय आणि बहीण म्हणा, ही वारकरी संप्रदायाची प्रणाली आहे. ही वारकरी संप्रदायाची आचारसंहिता आहे. ही वारकरी संप्रदायाची नियमावली आहे की स्वतःची पत्नी सोडून जगातल्या प्रत्येक स्त्रीला माय आणि बहीण म्हण. हे तुकोबारायचं मत. जाई हो तू माते न करी सायास. आणि त्या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचे कीर्तन ऐकायला छत्रपती शिवाजी महाराज मावळात जायचे. छत्रपती तुकोबारायांच्या कीर्तनाला येणार आहेत असा तुकोबारायला संदेश देणारे त्यांचे मृदंगाचार्य सोनबा नावाचे ठाकूर पकवादे होते. तुकोबारायचे मृदंग वाजिणारे सोनबा ठाकूर होते. ते तुकोबारायांना सांगायचे, महाराज आज छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनाला येणार आहेत. मग तुकोबारायांनी त्या दिवशी पायकीचा अभंग घ्यायचा. कारण पायकीच्या अभंगामध्ये राजाश्रय सांगितला. ग्रामपंचायतचा फॉर्म ज्याला भरायचा त्याला 2 अभंग पाठ असावा. कोणते भाऊ? पायकीचे 2 अभंग पाठ असावा. ज्याला सरपंच व्हायचं त्याला 5 असावा. ज्याला जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, आमदार खासदार व्हायचं त्याला किमान 11 पाठ असावा. तरच त्यानं राजकारणातले फॉर्म भरावा. तुम्ही जनता सांभाळायच्या लायकीचे तरच. नाही तर हे जर तुम्हाला कळत नसल तर अस्सल शिमग्याचा हुरेव समजायचा. विठाला 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 विठाला. कारण एखाद्याला राग येत असेल, आपल्याला काय घेणे ते आणायचं नाही. नको आणू, तुला 30 गाव पठ्याल 36 गाव. कारण आमचं धकिणारे तुम्ही कोण आहेत? आमचं धकिणारा इथं मंदिरात बसलेला आहे. एका माणसानं मला 2 कोटी रुपये आता दिले, येरी म्हणायलो मी. आता जर मला 2 कोटी रुपये दिले आणि गंगा ओलांडल्यावर जर गोळेकर गिरगाव करायला अटॅक आला आणि मेला तर ते 2 कोटी छाती घेऊन फुकून घ्यायचं का?
कारण हे पचू द्यायचे का न पचू द्यायचे, ज्याच्या हातात आहे त्याला देव म्हणायचं. ज्यांच्यामुळं आपण माणूस म्हणून जगतो त्यांना संत म्हणायचं. ज्यांच्या छत्राखाली आपण आई लेकराला जशी सांभाळती असं लेकराला ज्यानं ज्याच्या छत्राखाली सांभाळलं म्हणून छत्रपती शिवाजी महाराज त्यांना मानायचं. यांच्यामुळं आपण माणसं आहेत. माणसं बाकीच्यांमुळं आम्ही नाहीत आणि आमच्यामुळं सुद्धा तुम्ही नाहीत. विठाला विठाला हे रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज तुकोबरायचे मावळात कीर्तन ऐकायची आणि तुकोबरायचा पुरावा ऐकिला. जाई ओ तू माते, परस्त्रीला माय म्हणायचं. अजून असे कितीतरी पुरावे आहेत. पराविया नारी रखुमाई समान, पराविया नारी रखुमाई समान, मानिलिया धन काय वेचे. आपली बायको सोडून जगातल्या प्रत्येक स्त्रीला जर विटेवरची मालकीन समजिली तर आपला ऊस जळतो का, आपला कापूस जळतो का, सोयाबीन जळतं का, देवा तुरी जळत्यात का, का बँकेतलं अकाउंट फुकून जातं. नाही. मानिलिया धन काय वेचे. मला सांगा, सोपा परमार्थ आहे, सोपा, कुठंच जायचं काम नाही. बाईनं नवऱ्याला पुरुषोत्तम मानायचं, तिने एकाही महाराजाच्या पाया पडायचं नाही. हा, नवऱ्याला नीट बोलत नाही आणि महाराज दिसल्याबरोबर कपाळ घासीती. बाई, तो सगळं जरी फोडून घेतलं तरी उपयोग नाही. तुमचा देव कोणी माहिती आहे मुलांचा. मोठे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तुम्ही साजरी करता. तुम्हाला सांगतोय, जो मुलगा आई वडिलाला मानतो त्यानं छत्रपती शिवाजी महाराजांचा बिल्ला खिशाला लावायचा. जो आई वडिलाला मानित नाही त्या पांचटानं छत्रपती शिवाजी महाराजांचा बिल्ला खिशाला लावून अपमान करायचा नाही, अपमान करायचा नाही. त्या राजाला आई वडिलाला न मानणारा तरुण आवडत नाही, कारण ते तुकोबरायचे चिंतन ऐकणारी लोक आहेत. तर तुकोबराय दोन लोकांच्या पाया पडतात. गोळ्या नाही संपल्या माझ्या, मी अभ्यास करून सांगतोय, फक्त मराठवाडी भाषेत बोलतोय. लय उंच भाषेत जाईन तुमच्या 30-40 फुटाहून. एदन्न भय व्याप्तोति जायते सर्व वात्सल्या बाबा पितृ सर्व स्थितेषु पुनित सगर्भेषु जायते वात्सल्य स्थितां सुताय मिमकृतुम यज्जायते पुत्रस्ततेम देवहिताय च वैष्णव सर्वस्थितं यति योगियां तप्यानुरागी तच्छत्रादि भय जायते सुतेषु किमत. काय कळालं याच्यातलं तुम्हाला? हा, तुम्ही नदीला हे गेलं तळ्याला आणि काय कळत तुम्ही खपक्या हातुड्यानं नीट होईन तर सोनाराच्या मुचकुनीनं का नीट होत. आणि म्हणून नाईला जाण मला इतक्या परीक्षा पास झालो संस्कृतच्या तरी मला हे बोलावंच लागायले, कारण नीटच न आहे का नाही. हा, लेकरू जेवायला बसलं आणि त्याला कांदेन भाकरीन कसं खाईन ते, आणि खपक्या जेवायला बसलं एकच बिस्किट आणि अर्धा कप दूध, ते मरून जाईल ना. हिळभर आऊत आणलंय त्यानं, ते नियम असतो तसा. म्हणून मी एखाद्या वेळेस अशी भाषा बोलतो म्हणजे असं समजू नका याचं डोकं खराब झालंय. एका चपक्यात कलेक्टर झालो असतो आहे की नाही. मेमरी कार्ड ताईट आहे. अरे ऊसातल्या याचे ते गाणे ऐकू ऐकू ट्रॅक्टरवाल्याचे 450 पाठ केलेत नाही. शिव्या शिव्या 350 पाठ आहेत. शिव्या शिव्या देत नाही आतापर्यंत कोणाला. 7 बाऱ्या पान वाचायचं भाऊन, 8व्या बारी पान फाडून टाकायचं आणि किंवा पान तुमच्याकडे घ्यायचं. रस्वती घचोकू देत नाही. उगा फिरतोय महाराष्ट्रात. कधी कधी आपल्या आपल्या बुद्धीला कस लावी जा. आजच्या जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्तानं तरुणांनी कस लावा. अभ्यास करीत बसा. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. तुकोबरायचं ऐकलंय छत्रपती शिवाजी महाराजांनी. चला, मायबापाची सेवा करणाऱ्यानंच शिवजयंतीत साजरं व्हायचं. आणि आतापर्यंत करीत नसेल तर त्याला विनंती करतो, हात जोडतोय, आज घरी गेल्यापासून मायबापाचं दर्शन घ्यायचं शेख, म्हणजे पुढच्या वर्षीपर्यंत तुझ्या संसाराला गोल तुरा लागन. आई वडिलांना मानायचंय. का मानायचंय? छत्रपती तुकोबरायांचं ऐकायचे. तुकोबराय 2 लोकांच्या पाया पडतात. नमोतया. कोणा? नमोतया, माता पित्याचे पालन. तुकोबराय म्हणतात मी त्याला नमस्कार करतो. कोणाला? माता पित्याचे पालन. आणि नमो त्या वचन सत्यवदे, खरं बोलणाऱ्याला एक आणि आई वडिलांचं पालन करणाऱ्याला तुकोबराय त्याला नमस्कार करतात. मग आई वडिलाला न मानणाऱ्याला
छत्रपती तरी कशी मानतील? म्हणून सर्वात मोठे देव आपले आई वडील आहेत राजे हो. आई वडील आहेत, आई वडील. अरे हा गिरगावचा बाळू तुमच्या पुढे बसलाय, तुम्ही एक एक माणूस 50-50 गिरगावकर विकत घेताल. एवढे गंगेच्या तीरावरचे श्रीमंत काळ्या भोईवरचे माणसात, तरी पण तुम्ही माझ्या पुढे बसलात. मला पुण्य कोणाचं आहे माहीत आहे? जिनं मला 9 महिने पोटात सांभाळलंय तिचं पुण्य आहे माझ्या डोक्यावर. म्हणून तुम्ही माझ्या पुढे बसतात. मी तुम्हाला सांगू इच्छितोय, ती माझी आई आहे, तिचं मला पुण्य आहे. अरे पूर्वजांच्या आशीर्वादाने, वाडवडिलांच्या आशीर्वादाने आपण मोठे होत असतो. ज्याचे वाडवडील आशीर्वाद ठेवत नाहीत ना, त्यांची नाव बुडत असते राजू हो, बुडत असती, बुडत असती. फार मोठी लक्षात घ्या. जुन्या माणसांना कळेल, ज्याचं 70-75 वर्ष आहे त्यांचा जुना काळ लक्षात असेल. भाऊसारख्यांचा, तुमच्यासारख्यांचा. आपले बाप दादे संध्याकाळी जेवण झाल्यावर चिमणी इजून झोपत होते रे, चिमणी इजून झोपत होते. का? या दिव्यातलं तेल उद्याच्या संध्याकाळी पुरावा, उद्याच्या संध्याकाळी या दिव्यातलं तेल पुरावा आणि आपल्या लेकरा बाळाचा संसार सुखात व्हावा. इतक्या कष्टात जीवन आपले बाप दादे जगलेत, त्या म्हाताऱ्यांची सोय करा. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा तुम्हाला आशीर्वाद लाभेल. ज्या सासू सासऱ्यांनी कष्टात कमवलेली प्रॉपर्टी, ज्या सासू सासऱ्यांनी कष्टात कमवलेली प्रॉपर्टी टिकल्यावाल्यांना तुम्ही हिसकून घेतात. ज्या सुनानं सासू सासऱ्याची संपत्ती हिसकून घेतली, तिने एक लक्षात ठेव की उद्या तू तरी सासू सासऱ्याची संपत्ती हिसकून घेतलीस बाई, पण तुझे पोरं तुझे झोपीत अंगुठी घेतील आणि तुझ्या माघारीत तुझी प्रॉपर्टी 70 भाईला फुकतील. हे ध्यानात ठेव बाई. शाप देत नाही, माझ्या शापात ती ताकद नाही, पण नियतीचे घोडे सांगतोय आपण जसं करावं तसं भरावा. उद्या एक लक्षात ठेवा, ज्या म्हाताऱ्या सासू सासऱ्यांना, म्हाताऱ्या मायबापांना तुम्ही त्रास देता, उद्या एक ध्यानात ठेवा, आपल्याला म्हातारं व्हायचे. दिवसेदिवस शिवाज भाऊ काळ बदलत चाललाय. आज जितका गोड काळ आहे का, आज जितका वाईट आहे का, याच्या 50 पटीनं अजून 10 वर्षानं वाईट काळ येणार आहे. म्हणून आपण चांगलं वागा राजे हो, आपले लेकरं आपल्याला आनंदात सांभाळतील. माझ्या राजाला ते पाहताना आनंद वाटेल, ते पाहताना आनंद वाटेल. चला, छत्रपती शिवाजी महाराज तुकोबार ऐकून एक संदेश घेतला. जाई हो तू माते न करी साया. शेवटचा पुरावा सांगतो गोळेकर. टाईम संपला राजे हो, 10 वाजून गेले. तुम्ही सांगा गळ्यात माळ खरंच तुळशीची आहे का? कोण अजूनही सांगणं टाईम संपला म्हणून. काय ब्रह्मदेवा, अरे संचयनं तर सांगा राजे हो. एक माणूस म्हणला मला त्या गावानं मतदान नाही केल्यामुळं मी पळडो. मी आणलं त्या गावाला नाव ठेवूच नको, तुझे संच फुटले. तसे मग संचित फुटलेत आज. विठाला विठाला विठाला.